नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत, तुम्हाला टायटलवरून कळलंच असेल की आज रेसिपीमध्ये काय स्पेशल. कारण बायकोला पण माहिती नाही, तिला फक्त बोललं आपण एक रेसिपी बनवणार आहे, माझ्याबरोबर मला साथ दे. तर त्याशी उभी राहिली. आता बघूया. तर खूप हेल्दी अशी आपलं सँडविच बनणार आहे मेयोनीजचं. त्याच्यामध्ये काय काय व्हेजिटेबल आहे ते तुम्हाला दाखवतोच मी. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. जर आवडला तर लाईक करा आणि आपली रेसिपी शेअर पण करू शकता. तुम्ही घरी ट्राय करा मित्रांनो. चला, वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया कशा प्रकारे बनवायचे. चला. तर मित्रांनो, हे बघा मेयोनीज आहे आपल्याकडे आणि बारीक साखर आहे. पिठी साखर पण तुम्ही घेऊ शकता. आणि हे 3 प्रकारच्या शिमला मिरची घेतल्या मित्रांनो. बघा, एक येल्लो आहे, एक रेड आहे आणि एक ग्रीन आहे. आणि पत्ताकोबीसुद्धा घेतलं आहे मी, बारीक कट केलेलं आहे. एकदम बारीकच कट करायचं आपल्याला. आणि हे आहेत ब्रेड. तर मित्रांनो, पूर्णपणे हे पत्ताकोबी जे बारीक केलेलं आहे त्यातलं तुम्हाला पाणी पूर्णपणे पिळून काढायचं आहे. पूर्णपणे आपल्याला सुकवायचे आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्यातलं पाणी काढतो आहे. पूर्ण सर्व जेवढं काय तुम्ही कट केलेलं कॅबेज आहे त्याच्यामधलं पूर्ण पिळून पाणी काढायचं आहे. आणि हे जे व्हेजिटेबल आहे ते तुम्हाला एकदम बारीक कट करायचं आहे. जेवढं बारीक करता तेवढं तुम्हाला टेस्ट चांगली लागेल. आणि हे बघा, हे शिमला मिरचीमधलं सुद्धा मी पिळून पाणी काढतो आहे मित्रांनो, येल्लो, ग्रीन, रेडमधलं. कारण आपलं पूर्णपणे सुकं पाहिजे. आणि हे कलर बघू शकता तुम्ही कसा मिक्स झाल्यावर किती छान वाटतं आहे. सेम जसं तुम्ही विचार कराल तशी टेस्टसुद्धा आहे सँडविचची. कारण मी 15 वर्ष अगोदर एका रेस्टॉरंटमध्ये कामाला होतो. तिथे मला एका मित्राने, म्हणजे शेफ बोलू शकता त्याला, त्याने मला शिकवली होती आणि ती मी ध्यानात ठेवली. आणि मी आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. जर तुम्ही ट्राय करा घरी आणि आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगू शकता तुमचा अनुभव कसा आहे तो. तर मित्रांनो, हे बघा व्हेजिटेबल्स कट केलेलं मी पूर्णपणे पाणी काढले बघू शकता. आणि ते एका प्लेटमध्ये काढून त्याच्यामध्ये जी आपण साखर घेतली बघा, पिठी साखर, तुम्ही ज्या काय पद्धतीची साखर घेऊ शकता बारीक, ती तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर मी मेयोनीज घेतलं आहे ना, ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे. त्या क्वांटिटीप्रमाणे ते तुम्हाला वापरायचं आहे. मी काय तुम्हाला त्याची क्वांटिटी सांगत नाही, तुम्ही जेवढं बनवणार त्या पद्धतीने तुम्ही ते वापरू शकता. हे बघा, असं मी टाकलं आणि ते चांगल्या प्रकारे मिक्स करा. हाताने करू शकता किंवा चम्मचने सुद्धा करू शकता. तर हे बघा मित्रांनो, फायनली मिश्रण मस्त असं झालेलं आहे. आणि आता वेळ आली आपली मेन ब्रेडमध्ये स्टफ करण्याची. आणि ब्रेड तुम्हाला शेकवण्यासाठी बटरचा वापर करायचा. तेल तुम्ही टाळा, कारण बटरने चवसुद्धा येते, म्हणून मी बटरचा वापर करतो. गॅस चालू करून मी तवा ठेवलेला आहे बघा. आणि ह्या ब्रेडमध्ये बघा कशा पद्धतीने भरायचं आपल्याला बघू शकता तुम्ही. हे जे आपण मिश्रण केलं आहे ते भरताना त्याची काळजी घ्या. साईडला कमी ठेवा आणि मधोमध त्याचा जास्त वापर करा, जेणेकरून तुम्ही तव्यावरती ठेवाल आणि ब्रेडला तुम्ही वरतून प्रेस करणार, कारण ते चारी साईडने पडण्याची शक्यता असते. कारण आपलं मिश्रण जे आहे ते एकदम पातळ आहे, त्याच्यामुळे काळजी घेतली पाहिजे तुम्ही. हे बघा, बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे ते स्टफ करतो आहे.
तर मित्रांनो बघा, पूर्णपणे मी शेकवलं आहे त्याला आणि हे बघा फायनली मित्रांनो अशा पद्धतीने ते झालेलं आहे आणि खूप छान झालं आहे मित्रांनो. तुम्ही नक्की घरी ट्राय करा, मित्रांना शेअर करा आपली रेसिपी, सर्वांना शेअर करू शकता आणि जर का आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा.